Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद. गृहमंत्री अमित शहांनी राजीनामा द्यावा, राऊतांची मागणी. तर आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं, कुणाला काढा असं मी बोलणार नाही, शरद पवारांचं वक्तव्य. पवारांच्या धर्मावरच्या वक्तव्यावरून वाद. पहलगाममध्ये धर्म विचारून मारलं का, याबाबतचं सत्य माहिती नाही, शरद पवारांचं वक्तव्य. तर ज्यांचे नातेवाईक मारले गेले आहेत त्यांनी काय सांगितलं ते ऐका, फडणवीसांचा पवारांना सल्ला. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली, याचं दुःख. दहशतवादी हल्ला झालेला असताना ठाकरेंच्या शिवसेनेकडून मूर्खासारखी वक्तव्य. देश माफ करणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार असल्याचे संकेत. उत्तर काश्मीरमध्ये भारतीय राफेल विमानांच्या रात्रभर घिरट्या. लष्कर प्रमुखांकडूनही नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा आढावा. पाकिस्तानने 30 वर्ष दहशतवाद्यांना मदत पुरवली, आम्हाला याची मोठी किंमत मोजावी लागली. पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली. पहलगाम हल्ल्याचा कट फेब्रुवारी महिन्यातच शिजल्याचं समोर. फेब्रुवारी महिन्यामध्ये पाकव्याप्त काश्मीरमध्ये जगातल्या मोठ्या अतिरेक्यांचा मेळावा. पहलगाम हल्ल्याचा मास्टर माइंड सैफुल्लाही या मेळाव्यामध्ये असल्याचा संशय. पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या 2 दहशतवाद्यांची घरं जमीनदोस्त. अनंतनागमधील दहशतवादी आसिफ शेख आणि आदिलचं घर जमीनदोस्त. सुरक्षा दलाची मोठी कारवाई. सिंधू पाणी करारासंदर्भात महत्वाची बैठक संपन्न. गृहमंत्री अमित शहांच्या निवासस्थानी बैठक. पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही, जलशक्ती मंत्री CR पाटील यांचं वक्तव्य. गृहमंत्री अमित शहांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा. पाकिस्तानी नागरिकांना तत्काळ परत पाठवण्यासह संबंधित व्हिसा रद्द करण्याचे आदेश. विरोधी पक्षनेते राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर. राहुल गांधींकडून जखमींची विचारपूस. मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांची भेट घेतला दहशतवादी हल्ल्याचा आढावा. दहशतवाद्यांना शोधून मारण्यात आम्ही भारतासोबत. अमेरिकन गुप्तचर संस्थेच्या प्रमुख तुलसी गबाड यांचं मोठं विधान. काश्मीरमध्ये अडकलेले 800 पर्यटक महाराष्ट्रामध्ये. 232 प्रवाशांना घेऊन तिसरं विमान मुंबईमध्ये परतलं. मुख्यमंत्री फडणवीसांचे विशेष प्रयत्न. तर पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची कारवाई युद्धस्तरावर सुरू असल्याची माहिती. आदिल शहाच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री शिंदेंकडून 5 लाख रुपयांची मदत सुपूर्द. एकनाथ शिंदे आदिल शहाच्या कुटुंबियांना घरही बांधून देणार. पहलगाममध्ये पर्यटकांना वाचवताना आदिल शहाचा मृत्यू. काश्मीर विधानसभेचं विशेष अधिवेशन. पहलगाम हल्ल्यानंतर उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी बोलावलं विशेष अधिवेशन. स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करणं चुकीचं. सावरकरांवरील वक्तव्यावरून सुप्रीम कोर्टाची राहुल गांधींना चपराक. राहुल गांधींनी आता सावरकरांच्या विरोधात बोलणं बंद करावं. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. 2034 पर्यंत देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य. पोलिसांकडून एल्फिस्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद. पोलिसांनी ब्रिज बंद केल्यानंतर स्थानिक आक्रमक. पुनर्वसन याच ठिकाणी करावं, यासाठी स्थानिकांचं आंदोलन. Cancer Healer Center, a new beginning.